राज्याच्या राजकारणातून आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे। तर शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत। येत्या 15 जुलैला शशिकांत शिंदे पदभार स्वीकारणार असल्याचं बोललं जात आहे। जयंत पाटील यांना राजीनामा देणं किंवा प्रदेशाध्यक्ष पद सोडणं याची खूप कुठेतरी आधीच आली होती। 10 जून रोजी जो वर्धापन दिन झाला होता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा, त्यामध्येच त्यांनी मला प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करा, ही आता नवीन तरुणांना संधी द्या, नव्यांना संधी द्या, अशी इच्छा जयंत पाटील यांनी बोलून दाखवली होती। आणि आज जयंत पाटील यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। येत्या काळामध्ये जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षामध्ये कुठल्या भूमिकेत असणार, ते पवारांप्रमाणे मार्गदर्शक असणार का, नवनेतृत्वांना ते संधी देणार का, या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील। पण आता प्रश्न उरतो की शशिकांत शिंदे यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। नाही म्हणलं तरी शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा एका नवा प्रवास करतो आहे। पवारांच्या पक्षामध्ये मोठं बंड झालेलं आहे। त्यानंतर आता पक्षाला पुन्हा नवी उभारी द्यायची आहे, नवे कार्यकर्ते जोडायचे आहेत। त्यामुळे आता ही जबाबदारी शशिकांत शिंदे पेलणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण त्यासोबतच आता जयंत पाटील यांच्या कार्यकाळावरही आपण प्रकाश टाकला पाहिजे। जयंत पाटील यांचा कार्यकाळ हा सोपा नव्हता। त्यांच्या कार्यकाळात अनेक राजकीय घडामोडी झाल्या, अनेक सरकार आली, अनेक नेते सोडून गेले, परत नवीन नेते पवारांच्या पक्षात जॉईन झाले। त्यामुळे हा कार्यकाळ जसं पाहायला गेलं तर हा अतिशय आव्हानात्मक असा काळ होता। 2019 जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष झाले। त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं। त्या सरकारमध्येही जयंत पाटील हे मंत्री होते। त्यावेळेस ते पक्षाची जबाबदारी देखील सांभाळत होते। पण तेच सरकार पडलं। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा बंड झाला। अजित पवार काही आमदारांना घेऊन हे भाजप शिंदेच्या शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले। पण हा इतका आव्हानात्मक काळ असतानाही जयंत पाटलांचा संयम कुठेही सुटला नाही। त्यांनी पक्षाला बळकटी आणण्याचा प्रयत्न केला। जयंत पाटलांच्या निष्ठेवर देखील प्रश्नचिन्ह गेल्या काही महिन्यांपासून उपस्थित केले जात होते। जयंत पाटील भाजपात जाणार, जयंत पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सामील होणार, जयंत पाटलांसाठी भाजपने जागा रिक्त ठेवली आहे, अशा अनेक चर्चा त्यावेळेस झाल्या होत्या। अनेक माध्यमांमध्ये तशा बातम्या आल्या होत्या। पण जयंत पाटलांनी कायमच स्थिर राहून त्यांच्या स्वभावाप्रमाणे संयमी व्यक्तिमत्व असल्याने त्यांनी कायम या चर्चांना दुर्लक्ष करून आपलं पक्षासाठीचं डेडिकेशन किंवा आपल्या पक्षासाठीची निष्ठा दाखवून दिली आणि त्यांनी या काळातही पक्षाला खंबीर अशी साथ दिली। याच काळामध्ये 2024च्या लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या। लोकसभा निवडणुकीत पवारांच्या पक्षाला घवघवीत यश मिळालं, पण विधानसभा निवडणुकीत तेवढं यश मिळालं नाही। तरी देखील जयंत पाटील हे संयमी होते, शांत होते, ते त्यांच्या चाली खेळत होते, ते त्यांच्या पद्धतीने त्यांचं राजकारण करत होते। त्यामुळे आता जयंत पाटील हे इथून पुढे प्रदेशाध्यक्ष नसणार आहेत। जयंत पाटलांनी आता हा प्रदीर्घ असा त्यांचा जो प्रदेशाध्यक्ष पदाचा काळ होता त्याला आता कुठेतरी ब्रेक लावलेला आहे आणि आता शशिकांत शिंदेकडे या पदाची जबाबदारी दिलेली आहे। त्यामुळे आता येत्या काळात स्थानिक निवडणुका आहेत, महापालिका निवडणुका आहेत। शशिकांत शिंदे आपले कसं पक्ष बांधणी करणार, पक्षाला कशी उभारी आणणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास इतकंच। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।